गोड बोले, तुम्ही आमचे जुने सहकारी. तेव्हा मशीन सुरू करायचा पहिला मान तुझा. माझ्या मित्रांनो, सहकार्यानो, कामगार बंधूंनो, तुम्हा सगळ्यांच्या सहकारानं कष्टानं आपला कारखाना अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये चाललेला आहे, प्रगती करतो आहे. आणि म्हणूनच आज ह्या क्षणी मी सगळ्यांना 20% बोनस जाहीर करतोय. अप्पासाहेब जिंदाबाद, अप्पासाहेब जिंदाबाद, अप्पासाहेब जिंदाबाद, अप्पासाहेब जिंदाबाद, अप्पासाहेब जिंदाबाद. सह्या करायच्या. भाईसाहेब, सही करण्यापूर्वी नेहमी कागदपत्र डोळ्याखालून घालत चला. सप्तरंग इंजिनिअरिंग वर्क्सच्या चेअरमन आहात तुम्ही. सप्तरंग इंजिनिअरिंग कंपनीसाठी अप्पासाहेबांनी मुंबईतल्या एका बड्या कंपनीशी बोलणी केलीत. तोच करार आहे हा. अहो, तुम्ही ब्रेकफास्ट करायला येताय ना? नाही, सुशीला, मला वेळ नाहीये. मी 3 वाजता मुंबईला पोहोचतो म्हणून सांगितलेलं आहे. कोणालाही दिलेली वेळ आणि शब्द पाळायला पाहिजे, म्हणजे प्रयत्न तरी करायला पाहिजे. अहो, काय घाई करताय? निदान हे तरी खाऊन जा. हे घ्या. नको. नाही, खा तुम्ही. काय सारखी घाई घाई घाई. खा. हो, नको आता. नको काय? खा. आता मला काही नको. सावकाश सावकाश. मुलं कुठे? अहो, बोलवते. माधव, रमेश. चंदू कुठे? चंदू बाहेर खेळतोय. या चला. टाटा. चंदू. अहो, 3 वाजता पोहोचायचं म्हणून इंग्लिश पिक्चर सारखी गाडी चालू नका. नाही ग, काहीतरी काय. चला. ए, कपडे घाल अंगात. त्याला काहीतरी कपडे बिपडे दे ग अंगात घालायला. काय उघडे खेळताय. चला टाटा. संध्याकाळी फोन करा. पप्पा संध्याकाळी संध्याकाळी खाऊ आणा. पप्पा फोन करा. हो करतो. जावा जरा घरात काही मुलांकडे लक्ष द्या. होय साहेब. चला गेलो. अरे जरा मागे वा. गेलो. सावकाश चालवा. लवकर या. माईसाहेब, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण आता आपलं दुःख आवरा. असा शोक करत राहिल्यानं गेलेला माणूस परत येणार आहे का? आणि माईसा, तुम्ही जर असे आसव ढाळत राहिलात तर अप्पासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळायची नाही. बजाबा योग्यच बोलतोय माईसाहेब. मुलांसाठी आणि सप्तरंग कंपनीसाठी तुम्हाला आता खंबीर व्हावंच लागेल. आपल्या सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडचा नावलौकिक साऱ्या देशभर व्हावा असं अप्पासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे माईसाहेब. आणि माईसा, तुम्ही जर अशी आसव ढाळत राहिलात तर अप्पासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळायची नाही.
आपल्या मुलांसाठी आणि सप्तरंग कंपनीसाठी तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल भाईसाहेब. May I come in, madam? प्लीज कम इन. देशपांडे, Yes, madam. चंद्रकांतला एवढे पैसे द्यायला कुणी सांगितलं? माधव साहेबांनी, मॅडम. यू मे गो नाव. ओके, मॅडम. माधव, तू आणि रमेश माझ्या केबिन मध्ये या. May I come in? कम इन. माधव, चंदूला इतके पैसे पाठवायला तू सांगितलं? हो. अगं पण माई, तो मुंबईत शिकतोय. इथल्या राहणीमानाप्रमाणे त्याला खर्च येणारच. हा एक उद्योजक बोलतोय की चंद्रकांतचा मोठा भाऊ. या महिन्यात चंद्रकांतला आपण किती पैसे पाठवले माहितीये का तुम्हाला? 10,000 रुपये. तुम्ही दोघांनीही मुंबईत राहूनच शिक्षण पूर्ण केलंय, पण वेळोवेळी अशी पैशांची मागणी केली नव्हती. माधव, रमेश, मोठ्या भावानं धाकट्या भावाची बाजू घ्यावी, त्याला आधारही द्यावा. पण तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याचं कर्तव्य मोठ्या भावानेच करायला हवं. चुकलं आमचं. माई, अगं पण चंदूनं खूप शिकावं हीच आमची इच्छा आहे. माझी तीच इच्छा आहे रे. पण हा देवटा मुंबईत काय दिवे लावतोय परमेश्वर जाणे.
माई मी टेंडर कंपनीकडे पाठवलंय. माधव, हं. एक लक्षात ठेव. बोल. आपल्या कामाची क्वालिटी चांगली असायला हवी. त्याची तू काळजी करू नकोस. आणि हो रमेश, हे टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. म्हणूनच मी त्या कंपनीच्या मॅनेजरला फोडलाय. टेंडर दाखल करण्या अगोदर त्यांनी फक्त कंपनीने भरलेला आकडा मला दाखवायचा. अरे, म्हणून ही अशी लबाडी? लबाडी? हा बिझनेस आहे माई. हुशार आहे. चंदू, आज किती तारीख आहे माहितीये? आज 22 जून हो ना? का ग? 22 जूनला काय असते सांग बघू. 22 जूनला हा मुंबई बंद होती ना? काहीतरी बडबडू नकोस. काय काहीतरी बडबडू नकोस. अरे नीट आठव. अगं 22 जूनला मुंबई. अरे हा, त्या दिवशी इंडियाने क्रिकेटची मॅच जिंकली होती, राईट? वा वा, काय मजा आली होती ना त्या दिवशी. ए मनी, तुला आठवतं काय ग? सचिन तेंडुलकरनं लास्ट बॉल राहिला होता बघ, त्याच्यावर सिक्सर मारली आणि इंडियाला मॅच जिंकून दिली होती. मजा आली. हा, काय ग्रेट बॅट्समॅन आहे ना तो. तू म्हणजे ना. अगं अगं पण हाऊ स्वीट. मनू, अगं आजचा दिवस कसा विसरेन मी. आज माझ्या मनूचा वाढदिवस आहे, राईट? म्हणजे तू विसरलं असं वाटलं ना? इम्पॉसिबल. हॅपी बर्थडे. थँक्यू. भेट आवडली? खूप. अरे बेड्या, परमेश्वराने मला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तू आहेस. रिअली? आणि हे त्या सुंदर भेटीचं प्रतीक. आणि आणि ह्याच्यापेक्षा सुंदर जगात दुसरं काय असणार? चंदू, तू माझं सर्वस्व आहेस, माझा अहंकार, माझा अभिमान. मनू, समजा माझ्याकडचा हा पैसा, गाडी, हे ऐश्वर हे उद्या निघून गेलं, तरी तू माझ्यावर आता प्रेम करतेस तितकंच प्रेम करत राहणार? हे बघ, उगाच असं मूर्खासारखं बडबडून माझा मूड घालवू नकोस. का? अरे पैसा नसेल तर प्रेम का नुसतं चाटायचं? म्हणजे तू अरे असा गैरसमज करून घेऊ नकोस रे. त्याचं काय आहे, गरिबी आणि कफल्लकपणा याचा तिरस्कार वाटतो मला. आय एम सॉरी मनू, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं.